आज आमच्या गावात आत्ता संध्याकाळी सायंकाळी 7 वाजता एक अज्ञात मुद्दाम खोडसाळपणा करून आमच्या एका गरीब शेतकऱ्याची बनीम लावून देण्याचा प्रयत्न त्याने केला आणि गावातले लोक तमाम इथं आले, पण काही लोक येऊन सुद्धा काहीच त्या शेतकऱ्याचा काही फायदा झाला नाही। 6 ते 7 बॅगचं सोयाबीन त्या ठिकाणी सगळं जळून खाक झालेलं आहे आणि मुद्दाम त्या हरामखोराने ही बनीम लावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हा गरीब शेतकरी सगळ्या शेतातलं जमीन ह्यांच्याकडे स्वतःचं ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरमध्ये सगळ्याचं एका ठिकाणी राहावं, जनावराला गुळी मिळावं म्हणून ह्या जनावरांच्या आशा प्रमाणापोटी ह्या गुळीला मिळावं म्हणून सगळ्या शेताचं सोयाबीन ह्या ठिकाणी आणून जमा केलं आणि त्या लोकांनी ह्या शेतकऱ्याचं सगळं एका नाहीसं करून टाकलं। आता शेतकऱ्याची लगत अशी होती, एक तर पाण्या पावसानं उभा दिलं, शेतकऱ्याची दुनिया हैराण झाली। सरकारनं काही फार अशी मोठी मदत केली नाही आणि न मदत केल्यामुळे सुद्धा शेतकऱ्याची आशापोटीने काहीतरी ह्या ठिकाणी येऊन जमा करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या इस्मान आणि आदमात लोकांनी ह्या जमीन त्याच्यामुळं आदरणीय आमच्या उदगीरचे आमदार साहेब असतील, मंत्री साहेब असतील, ह्या शेतकऱ्याची येऊन भेट घ्यावं, ह्यांना तात्काळ त्यांनी मदत करावी आणि तहसीलदार साहेबांना सुद्धा सांगा की शेतकऱ्याला मदत करावं म्हणून अशी मी विनंती तुमच्या पत्रकार माध्यमात करतो।